जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु। पुढचं देवीचं स्वरूप आहे वसुंधरा देवी। ब्रह्मदेवासकट सर्व देवता, मुनिजन, 14 मनु, संपूर्ण मानवजात हिची स्तुती गातात असं देवी भागवतात म्हटले। खरंच आपण या वसुंधरा देवीची स्तुती गातो का हा मोठा प्रश्न आहे। वसुंधरा देवी म्हणजे पृथ्वी माता, भूमाता। या भूमातेला आपण किती हिच्याविषयी कृतज्ञ आहोत का आता आपण कृतघ्न झालो आहोत आणि हिची आठवण विसरलो आहोत असं वाटायला लागावं अशी परिस्थिती आपल्याला आजूबाजूला दिसते। औषधी व वनस्पतींनी युक्त अशी ती सर्वांचा आधार असलेली, आधार घेतलाय खरा आम्ही, तिच्याशिवाय आमचं जगणं बसणं उठणं काहीच होत नाही, पण तरी सुद्धा कृतज्ञता काही व्यक्त केली जात नाही। ती स्वतःच सर्व रत्नांची खाण आहे। रत्नाकरांना म्हणजे सागराला सुद्धा आश्रय देणारी अशी ती आहे। सर्वांना उपजीविका देणारी अशी ती आहे। ही जर नष्ट झाली तर चराचर जगाला आधारच उरणार नाही। अशा या वसुंधरा देवीला आपण कोटी कोटी प्रणाम केला पाहिजे। नुसतंच प्रणाम करण्यासाठी प्रणाम करून आपल्याला थांबून चालणार नाही, तर आत्ताच्या कलियुगामध्ये तिची जी अवस्था झालेली आहे ती सुधारण्यासाठी निश्चितपणे काही ठोस पावलं आपल्याला उचलायला हवी आहेत। काही जण हे कार्य करतायत पण त्यांचं बळ कमी पडत आहे, सगळीकडे ते पोचू शकत नाहीत। त्यामुळे आपण फक्त घरात राहून तिची देवी म्हणून सगुण रूपात पूजा करावी इथपर्यंतच हे कार्य न राहता ज्या ज्या मार्गाने आपल्याला वसुंधरेची काळजी घेता येईल, तिथे काही बीज रोवता येतील का, वृक्षांची निर्मिती करता येईल का, तिचं पोल्युशन होणार नाही यासाठी काही प्रयत्न करता येतील का, निरनिराळ्या फॅक्टरीज मधून जे पाणी सोडलं जातं तिच्यामध्ये आणि तिची उपजाऊ वृत्ती कमी केली जाते ते ती वाढवता येईल का, ते थांबवता येईल का, अशा प्रकारचा विचार, पर्यावरणाचा विचार करण्याची वेळ येऊन ठेवली नाहीये, तर कृती करण्याची वेळ आलेली आहे। आणि ज्या वेळेला आपण कृतिशील होऊ त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण तिची पूजा करू। आणि म्हणून एक मनामध्ये हा विचार इथून आपण देवी भागवतातून घेऊन जायला हरकत नाही की ठीक आहे मी स्वस्वरूपाची ओळख करून घेईन की नाही मला माहिती नाही, पण मी असं एखादं काही कार्य करीन की ज्या योगे या पृथ्वी मातेला तिच्या आधारावर मी राहते म्हणून मी काहीतरी देऊ शकेन किंवा तिची पूजा मी अशा स्वरूपात बांधू शकेन। आणि अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत। जाधव पेयांग सारखं उदाहरण आहे किंवा अनेक जण निसर्गासाठी काम करणारे। काल परवा सुद्धा आपण याच्यावर बोललो की नाही आपल्याला निसर्गासाठी काम करणं हे गरजेचं आहे। फक्त जमीनच असं नाही तर त्या जमिनीवर असलेलं पाणी सुद्धा अनेक स्वरूपात मलिन होत आहे, अशुद्ध होत आहे आणि त्या सगळ्यांना शुद्ध करण्याची, त्यांचं संरक्षण करण्याची, आपण त्यांचं संरक्षण केलं तर ते आपलं संरक्षण करणार आहेत, नाही तर त्यांची शक्ती काही काळानंतर क्षीण होत जाणार आहे आणि आपल्याला आपल्या पुढच्या पिढ्यांना त्याचे परिणाम भोगायला लागणार आहेत। म्हणून तो विचार नक्कीच आपण देवी भागवतातनं पुढे नेला पाहिजे। पुढची जी देवी आहे ती अग्निदेवाची पत्नी स्वाहा देवी असं तिला म्हटलं जातं। सर्व लोकात तिची पूजा केली जाते। तिच्या विना देव आहुत्या ग्रहण करू शकत नाही। त्यामुळे जेव्हा यज्ञ कार्य केलं जातं त्यावेळेला स्वाहा आणि पुढे इदम न मम हे लावलं जातं की हे माझं नाही, हे तुझं तुला अर्पण केलेलं आहे, हा भाव आपला तिथे असतो। यज्ञाच्या 2 पत्नी आहेत, एक दक्षिणा आणि दुसरी आहे दीक्षा। त्यांची सर्वत्र पूजा केली जाते कारण दक्षिणा नसेल तर कर्म निष्फळ होतं। पुढे स्वधा या नावाने प्रसिद्ध असलेली एक देवी आहे। ही पितरांची पत्नी आहे। सर्व मुनी, तापसी, मनु व पुरुष तिची नित्य उपासना करतात। तिची पूजा केल्या वाचून पितरांना दान पोचत नाही किंवा आपण जर दान केलं त्यांना काही अर्पण केलं तर ते निष्फळ होतं। त्यानंतर स्वस्ती देवी ही वायूची पत्नी आहे आणि तिच्या वाचून दान व प्रतिग्रह सगळे निष्फळ होतात।
म्हणजे आपण नैवेद्य जरी अर्पण केलेला असला तरी तो आपण वायूला सांगायला लागतं की बाबा हे वायू देवते हा नैवेद्य तू त्या त्या देवतेपर्यंत पोचव. आणि म्हणून आपण म्हणतो ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा असं म्हणून आपण तो नैवेद्य अर्पण करतो. कारण नुसतंच ठेवलं, पाहुणे आलेत आपल्याकडे, त्यांच्या पुढे ठेवलं तर ते पाहुणे घेत नाही, हात लावत नाही. घ्या हो, संकोच नका करू, सावकाश होऊ दे, हे आपण म्हणतो. त्या भाव आहे, आदरातिथ्याची कल्पना आहे आणि तीच देवांच्या बद्दल सुद्धा आहे. कृतज्ञता व्यक्त करायची असेल, देवा मी तुला अर्पण करते, अतिशय प्रेमाने दिले, देवा घे ना. नामदेवाकडे तो भाव होता आणि त्यांनी हट्ट धरला की नाही देवा, वडिलांनी सांगितलं नामदेवा आज देवळात जा आणि पूजा कर आणि देवाला देव जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही बरं का. म्हणजे देवाला नैवेद्य दाखव हा म्हणण्याचा भाव होता. आणि नामदेवाचे वडील निघून गेले आणि आईनी ताट करून दिलं. नामदेव गेला पांडुरंगाकडे. त्याला काय वाटलं, देव जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाहीये आणि हा देव तर काही घेतच नाहीये. आणि मग तो देवाला आर्ततेने प्रार्थना करतो, देवा बाबांनी मला सांगितलंय विठ्ठला तू जर खाल्लं नाहीस तर मी कसा बरं खाईन, मला एवढी भूक लागली, मी भुकेने कळवळलोय, आता मी इथे बेशुद्ध पडेन बरं का, माझे प्राण जातील बरं का, देवा तू असं काही करू नकोस. आणि तो भोळा भाव, त्याची ती आर्तता, त्याची ती प्रार्थना त्या भगवंतांपर्यंत पोचते आणि भगवंत तिथे येऊन स्वतः अन्न ग्रहण करतात. आपल्याला जर वाटत असेल आपण ते अन्न दिलेलं, अर्पण केलेलं अन्न भगवंताने ग्रहण करावं तर किती आर्ततेने आपण त्याला विनवतो. आपण एक नैवेद्य तयार करतो, तो आणतो, ठेवलाय त्यांच्या समोर, हा मग ठेवलाय ना, बघतायत ना, ते बघतायत नाही, नुसती विनंती पाहिजे, प्रार्थना पाहिजे, देवा या हो, घ्या हो. आणि त्यांना तो वास ग्रहण करू दे, ते येऊ दे, तो काही काळ तिथे जाऊ दे. आणि म्हणून मग ते आपण नैवेद्य अर्पण करताना सुद्धा नैवेद्यामध्ये पाणी येऊन समर्पयामी, जेवताना आपल्याला पाणी लागतं, काही काळ जावा लागतो आणि तो काळ घालवण्यासाठी आपण ते पाणी अर्पण केलंय. की खाता खाता कुठे ठसका नको लागायला, ते पाणी त्यांनी घेतलं, अर्पण केलं आपण त्यांना, जलात जल आपण घातलं आणि ते मग पुन्हा आपण थांबतो आणि पुन्हा एकदा आपण त्यांना ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, पुन्हा एकदा आपण आता पुढचं जेवण जेवा, हा ही प्रार्थना त्यांना पुन्हा एकदा. काय एकदा पाणी फिरवलं की झालं की, असं नाहीये ते. एकदा पाणी फिरवा, म्हणजे त्या सगळ्या वायुदेवतेंचं स्मरण करून त्या वायुदेवतांना बोलवा आणि त्यांना म्हणा, कधी हा वायू येईल, कधी तो वायू येईल, आपल्याला माहित नाही आता कुठला आहे, त्यामुळे त्या वायूला बोलवा, ते अर्पण करा, मग मध्ये पाणी द्या, मग पुन्हा म्हणा आता अर्धवट झालं असेल जेवण, जे देवा पूर्ण होऊ दे बरं का, पोटभर जेवा, सावकाश जेवा, काही घाई नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. आणि मग एवढं आता भगवंतांचं जेवण झालंय, काही काळ आपण त्यांना दिलेला आहे. आता मग आपण जेवल्यावर काय करतो, देहे ते देवे हा भाव तिथे असला पाहिजे. त्यामुळे आपण जेवल्यावर हात धुतो, चूळ भरणार, अपोषणी आधी घेतली जाते, मग हात धुतात, मग चूळ भरतात. त्यामुळे त्याला सुद्धा आधी आपण अपोषणी देतो. उत्तरापोषणं समर्पयामी, हस्तप्रक्षालनं समर्पयामी, मुखप्रक्षालनं समर्पयामी. मग गुरुजी सांगतात 3 पळ्या पाणी तांबणात सोडा, आणि मग आपण फक्त 3 पळ्या पाणी तांबणात सोडतो. आपल्याला ते का सोडायचंय याचं काहीही लक्षात येत नाही. ती कृती आपण का करतो, जोपर्यंत अर्थ लक्षात येत नाही तोपर्यंत भाव प्रकट होत नाही, आणि भाव प्रकट होत नाही तिथे देवापर्यंत ते पोचत नाही. मग अगदी तुळशीपत्र घातलेलं असलं तरी सुद्धा ते पोचत नाही, कारण त्यांना ते घ्यायचंय याच्यासाठी आपण बोलवलं नाही, विनंती केली नाही, प्रार्थना केली नाही. ब्राह्मण भोजन घालतो, हात जोडून आपण उभे असतो, सावकाश होऊ दे, जेवा बरं का, स्वस्थ होऊ दे. म्हणजे हा जो त्यात आपल्या चेहऱ्यावर त्यावेळेला जो खरंच प्रेम असतं, त्यांना त्यांच्याबद्दलचा आदर असतो की आपण त्यांना आज बोलवलंय, ते आले म्हणजे आपल्याला पूर्ण काही पुण्य प्राप्त होण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. ती संधी मिळवून देणारे ते आहेत, म्हणून आपण त्यांना देतोय. ते आपल्यावर उपकार करत असतात. आपण ब्राह्मणावर दान करून किंवा दक्षिणा देऊन किंवा जेवण घालून उपकार करत नाही. तर ते येतात, ते मान्य करतात, ते जेवतात, ते खातात, त्यांना आनंद होतो. छान झालंय ना ताई,
वहिनी सुरेख बरं का, आवडलं बरं का, म्हणजे त्यांचा आत्मा तृप्त झाला, म्हणजे आपल्याला ते फळ प्राप्त झालं. आणि तसंच स्वधा म्हणून पितरांना द्यावं लागतं. हे जसं स्वाहा म्हणून देवांना देतो तसं स्वधा म्हणून पितरांना द्यावं लागतं. आणि हे जर स्वधा म्हटलं नाही तर त्यावेळेला ते पितरांना पोचत नाही, ते निष्फळ होतं. स्वस्ती ही पण देवी आहे, ही वायूची पत्नी आहे आणि तिच्या वाचून हे दान प्रतिग्रह सगळं निष्फळ होतं. आता स्वस्ती भवतु असं म्हटलं जातं. शांत सगळं कल्याणकारी होऊ दे, हा स्वस्थ होऊ दे, किंवा स्वस्ती म्हणजे कल्याण. त्यामुळे ते कल्याण हे त्याच्यात अपेक्षित आहे. सगळ्या गोष्टींमध्ये कल्याणाचा स्वभाव प्रामुख्याने असला पाहिजे. त्यानंतर पुष्टी ही देवी येते. पुष्टी देवी ही गणपतीची पत्नी आहे. ती सर्व भूखंडात पूजनीय आहे. हिच्या वाचून नर नारी क्षीण आणि दुर्बळ होतात. आपण सातत्याने म्हणतो की अन्न ग्रहण केल्यानंतर पोट भरतं, पण आत्म्याचं समाधान केव्हा होतं? आत्म्याचं समाधान झालं की म्हणजे आत्म्याचं पोषण होणं हे गरजेचं आहे. तृप्तता समाधान हे ज्या वेळेला प्राप्त होते ते आत्म्याला असतं, देहाला नसतं. आणि त्यावेळेला त्या आत्म्याची पुष्टी होते. त्यामुळे ती पुष्टी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. प्रत्येक वेळेला जेवणानेच ही पुष्टी होते असं नाही. एखाद्याला एखादा सिनेमा करमणूक करून घेतल्यानंतर सुद्धा त्या आत्म्याला, कारण प्रवृत्ती आहे. पुन्हा आपण वृत्तींकडे येतो, सात्विक राजस आणि तामस. ज्याची जशी वृत्ती आहे प्रवृत्ती आहे त्याप्रमाणे त्या त्या गोष्टीत त्याला आनंद मिळतो. एखादं काव्य वाचलं की त्या काव्याच्या आनंदाने मन प्रसन्न, काव्यामुळे मन प्रसन्न होतं, आनंदी होतं, म्हणजेच पुष्टी होते आत्म्याची. कुणासाठी तरी मी स्वयंपाक करते या भावनेने तो ग्रहण सुद्धा केला नाही, पण माझ्या प्रिय व्यक्तींसाठी मी हा स्वयंपाक करते. आज सत्यनारायण आहे, नवरात्र बसलाय, भगवंतांसाठी भगवती आईला अर्पण करण्यासाठी मी स्वयंपाक करते. त्यावेळेला आत्म्याचं पोषण होतं, म्हणजे आत्म्याची पुष्टी होते. समाधानाची भावना ही त्यासाठी अतिशय महत्वाची आहे. आणि ही पुष्टी नाही झाली तर जरी अन्न खात असलो तरी आपल्याला दुर्बलता, क्षीणपणा वाटणं किंवा डिप्रेस्ड वाटणं, डल वाटणं, असं आजकालच्या शब्दात सांगायचं झालं तर हे भाव निर्माण होतात. आणि आपण काय सगळं खातोय पितोय, काय चारी ठाव जेवण असतं आमच्याकडे, काय प्रॉब्लेम नाही, पण काय कुणाच ताकद वाटत नाही. शरीराचं पोषण झालंय पण मनाला तुमच्या उभारी नाही, कारण मनाचं पोषण होत नाही. म्हणजे ही पुष्टी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. तुष्टी, तुष्टी ही अनंताची पत्नी आहे. तुष्टी म्हणजे तुष्ट होणं म्हणजे सुद्धा समाधान हा भाव तिथे आहे. ती सर्वत्र प्रसिद्ध आहे, वंदनीय आहे, पूजनीय आहे. तिच्या वाचून मानवच काय पण देवही संतुष्ट होत नाही. संतुष्ट झाला आत्मा असं ज्या वेळेला म्हटलं जातं, मग ती एखादी कलाकृती पाहून, वाचून, खाऊन, कोणत्याही मार्गाने असेल व्यक्तीप्रमाणे, तर त्यावेळेला ती संतुष्टी होते. नुसतं समाधान, तरतम भाव आहेत त्याच्यात, गुड बेटर बेस्ट आपल्याला माहितीये. तर ते तरतम भाव, नुसतं समाधान असणं आणि तृप्तता असणं, त्या तृप्ततेमध्ये तुष्टी येते आणि त्या तुष्टीमुळे पुष्टी प्राप्त होते. हा सगळ्या एकामागोमाग एक येणाऱ्या ह्या गोष्टी आहेत आणि ह्या देवी स्वरूप आहेत असं देवी भागवत आपल्याला सांगतं. संपत्ती देवी, आता हा तर आपल्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. संपत्ती, समृद्धी, ऐश्वर याच्याशिवाय आणखीन काही असतं हे आम्ही विसरलेलोच आहोत. त्यामुळे संपत्ती देवी ही ईशान देवाची पत्नी आहे आणि ती नसेल, तिची कृपा नसेल तर दारिद्र्य येतं. त्यामुळे तिची कृपा प्राप्त होण्यासाठी आपण सातत्याने त्या महालक्ष्मीचीच पूजा अर्चा करतो. सरस्वतीत पाहिजे तर काही वेळेला बाजूला टाकतो, सायडिंगला गेली. दुर्गा नाही, आता मला दुर्गेची कोण संरक्षणाची काही जवळ हे जरुरी नाहीये, तिला पण सायडिंगला टाकतो. आणि महालक्ष्मीची पूजा ही आमच्यासाठी फार महत्वाची होऊन जाते. पण महालक्ष्मी हे फक्त एक अंग आहे. सर्वांगानी सर्वांगीण प्रगती आणि सर्वांगीण समाधान, तुष्टी पुष्टी हवी असेल तर सर्व देवता तिथे कल्पना केलेल्या असल्या पाहिजेत. फक्त एकच गोष्ट आपल्याला चालत नाही. जसं जेवण करायचं आहे तर फक्त माझ्या घरात तांदूळ आहे
मी तांदूळ शिजवले आणि मी म्हटलं खा, तर घरचे सगळे काय म्हणतील, नुसते तांदूळ शिजवून ठेवलेस, त्याला ना मीठ ना काहीतरी चवीला मसाला थोडं तरी, बाकीचे नाहीयेत पदार्थ पण मीठ तरी घालायचं, जरा तुपाची धार तरी सोड त्याच्यावर, काहीतरी तर चव येऊ दे, मेथकूट नाहीये का, जरा लसणाची चटणी नाहीये का, जवसाची चटणी नाहीये का, म्हणजे फक्त भात खायचा आहे मला, पण त्याच्यासाठी सुद्धा ते सागर संगीत मी सजवलं तर मला तुष्टी मिळते आणि पुष्टी होते. म्हणजे हे जसं सगळी अंग आम्हाला लागतात, षड्रसयुक्त अन्न आम्हाला लागतं, तसंच फक्त संपत्ती देवीची उपासना, महालक्ष्मीची उपासना नाही, ती करायचीच आहे, ते हवंच, त्याच्याशिवाय काही आपण जगात व्यवहारात चालू शकत नाही. पण फक्त तेच एक आहे हा भाव तिथे असता कामा नये. त्यानंतर धृती, धृती देवी म्हणजे कपिलांची पत्नी हिला मानलेलं आहे. कपिल मुनी साक्षात भगवंतांचा अवतार, कर्दम ऋषी आणि देवहूती यांच्या पोटी जन्माला आलेले हे ज्ञान संपन्न असलेले, आणि आईला उपदेश त्यांनी केला, त्याला कपिल गीता असं म्हटलेलं आहे. त्यात त्यांनी जे धारण केलं होतं स्वतः ते सगळं आईकडे त्यांनी पास केलं. धृती म्हणजे धारणा, आणि ही धारणा कशाची धारणा, तर त्यांनी त्याच्यात 19 गुण आपल्या आईला सांगितले. त्यात काय काय सांगितलं, धारणा कशाची असली पाहिजे, तर कुठल्याही गोष्टीचा हाव नको आपल्याला, मोह नको, मत्सर कुणाचाही करू नकोस, सर्व भूत मात्र, ते आईला सांगतायत. देवहूती अतिशय सद्वर्तिनी सदाचारी पतिव्रता असलेली ही नारी, अनेक कष्ट तिने घेतलेले आहेत, साधना केलेल्या आहेत, सातत्याने कर्दम ऋषींच्या म्हणजे ज्ञानाच्या आश्रयाने राहिलेली, त्यामुळे तिच्याजवळ सुद्धा ज्ञान आहे. पण काही काही वेळेला आपल्याजवळ असलेलं ज्ञान आपण जरी धारण केलेलं असलं तरी त्याची विस्मृती होते, आणि मग ती विस्मृतीत गेलेल्या गोष्टी आपल्याला आठवण करून द्यायला दुसऱ्याची कोणाची तरी मदत लागते, आणि ते कपिल मुनींनी आपल्या आईला मदत केली. म्हणजे पुत्र पुत्री अपत्य सुद्धा आई वडिलांना योग्य दिशांचं दर्शन करू शकतात, आई वडिलांना मार्गदर्शक होतात. कारण एका विशिष्ट वयानंतर आज आपण बघतोय समाजात काय चाललंय, अल्झायमर, डिमेन्शिया, डिप्रेशन, यामुळे विस्मृती इतक्या मोठ्या प्रमाणावर असते. खूप मोठा शिकलेला, अनेक पदव्या संपादन केलेला, मोठ्या कार्यभार सांभाळलेला असा एखादा पुरुष, बाई, स्त्री, व्यक्ती म्हणा, ती हळूहळू हळूहळू इतकी डिप्रेस होते की आपण कोण आहोत, आपण काही केलंय, काय होतंय हे सुद्धा स्मरणात येत नाही. आणि किती किती विस्मरण असतं. म्हणजे माझ्या आईचं उदाहरण मला आता इथे आठवतंय. माझी आई बेडरिडन होती 1.25 वर्ष, उत्कृष्ट स्वयंपाक करणारी अशी माझी अन्नपूर्णा असलेली आई. ज्या वेळेला ती बेडरिडन होती त्यावेळेला मी तिच्यासाठी एक ज्योत्स्ना नावाची महाडला एक बाई मला मिळाली होती. ती स्वतःचा डबा घरनं घेऊन यायची आणि माझ्या आईजवळ 24 तास बसायचं, आईला काय लागेल, हवं नको ते बघायचं, हे तिचं काम होतं. मी असायचीच, पण आपल्याला कोणीतरी एक मदतीचा हात लागतो म्हणून मी तिला अपॉइंट केलेलं होतं. अतिशय प्रेमळ आणि अशी ती होती. महाडला कोकणात राहणारी ती धिरडी घावन घेऊन यायची तिच्या डब्यामध्ये, आणि अगदी पातळ आणि जाळीदार असे ते असायचे. आणि आईला खाता पिता फारसं येत नव्हतं, अतिशय आहार कमी, लिक्विड डाएटच जास्त असायचं. पण ती आई समोरच डबा खायची. आई पलंगावर, ती खाली तिच्या समोर बसून डबा खायची. वेळ झाली की एकदा तिने बघितलं, काय आणलेस ज्योत्स्ना? म्हणाली घावन आणले. आजी खाणार का, देऊ का? दे म्हणाली थोडंसं. जसं लहान मुलाला दुसऱ्याच्या हातचं आवडतं की नाही, शेजारच्या काकू आमटी छान, आई कितीही चांगलं करत असेल तरी शेजारच्या काकू छान करतात आणि मग ते खाण्यात जो भाव असतो तो असतो तिथे. तसं म्हातारपण म्हणजे बालपण असतं, त्यामुळे दे थोडंसं. आणि मग मला म्हणाली, आयुष्यात मी कधी असे घावन केले का? म्हणजे आपण काही करत होतो, मला इतकं वाईट वाटलं. अगं आई म्हटलं, इतक्या वेळेला तू धिरडी आणि घावन करायचीस, नाश्ता रोज अनेक वेळेला, आठवड्यातनं 2दा तरी हा नाश्ता आपल्याकडे असायचा, आणि तू इतकी सुंदर करायचीस. म्हणजे इतकं विस्मरण माणसाला होतं की मी हे करू शकत होते की नाही. ती धारणा त्या स्मृतीनंतर आपल्याकडे असली पाहिजे, आणि म्हणून ती धृती ही देवता आहे.
आणि ही कपिलांची पत्नी मानली गेलेली आहे, कारण त्यांनी सगळं ते धारण केलेलं होतं. आपल्या आई वडिलांपर्यंत त्यांनी ते पोहोचवलं होतं. वडिलांनी सुद्धा वानप्रस्थाश्रमात जाताना त्यांना माहिती होतं की हा पुत्र साक्षात भगवंत आहे. त्याला ते वनात घेऊन गेले, तिथे त्याला नमस्कार केला, त्याला प्रदक्षिणा घातली आणि त्याच्याकडनं आज्ञा घेतली आणि विचारलं पुढे मी काय करू कपिला. केवढा भाव आहे. 10,000 वर्ष ज्या माणसाने प्रजोत्पत्ती व्हावी म्हणून साधना केली, तो कमी ज्ञानी असेल. पण धृती धारणा आपल्याकडे काही वेळेला सोडून जाते आणि त्यावेळेला कपिल मुनींची पत्नी ही धृती आपल्याला मदत करते. त्यामुळे आपली तिची उपासना आपण सर्व काळी सर्व लोकांनी केली पाहिजे. हा भाव इथे आपल्याला देवी भागवतात सांगितलेला आहे. ती नसेल तर काय होतं ते म्हणतात, सर्व लोक भित्रे होतात, धैर्यहीन होतात, आत्मविश्वासच जातो ना. धृती नाहीये तर पहिल्यांदा खच्चीकरण कशाचं होतं, आत्मविश्वासाचं खच्चीकरण होतं. मला काही येत नाही, मी काही करू शकत नाही, मी बोलू शकत नाही, मी जाऊ शकत नाही, रस्ता क्रॉस करता येत नाही. का अनेक वेळेला या रस्त्यावर गेलेलो असतो, पण आज मला तो रस्ता क्रॉस करता येत नाही. मग नातू माझा हात धरतो, चल बरोबर आजी म्हणतो. ज्या नातवाला मी हात धरून रस्ता क्रॉस केला, तो नातू आता मला हात धरून रस्ता क्रॉस करतो. ही धृती आहे. ही धृती आपल्याला मार्गदर्शक ठरते. धारणा तिची आपल्याकडे राहिली पाहिजे. मरेपर्यंत काय राहिलं पाहिजे तर माझा आत्मविश्वास, माझं अभय असणं, निर्भय मी होणं, सर्व प्रकारचं ज्ञान माझ्या स्मृतीत असणं आणि माझे सर्व अवयव कार्यक्षम असणं, यासाठी ही धृती देवती मला काम करते किंवा मदत करते. पुढची देवी आहे सती देवी. ही सत्याची पत्नी आहे. आता सत्तत्व आहे. आपण पहिल्यापासून तत्वांविषयी अनेक वेळेला बोललो की देव तत्व आहे, भगवत तत्व आहे, भगवती आई हे स्वतः तत्व आहे. सत हे तत्व आहे. त्या तत्वावरती आपण मार्गक्रमण करत राहिलो तर आपण हलत नाही, ढळत नाही, च्युत होत नाही. आणि च्युत न करणारा जसा अच्युत आहे तसंच आपल्याला हे सत्तत्व आहे किंवा सत्याची पत्नी असलेली ही सती देवी आहे. ही आपल्याला कृपा करते. जगात परस्पर बंधुत्व, एकमेकात स्नेह राहतो तो ह्या सत्तत्वामुळे राहतो. कारण माझा विश्वास असतो की ही सत्तत्व असलेली माझी जी परममैत्रीण आहे ती मला योग्य वेळेला योग्य मार्ग दाखवेल, माझा हात धरून मला अपेक्षित आहे तिथे घेऊन जाईल. हा विश्वास या सत्तत्वातनं सतीपणातनं येतो. त्यामुळे हे सती ही जी देवी आहे ती आपल्यासाठी, सती म्हणजे आता तसं बघायला गेलं तर शंकराची पत्नी, तिलाही आपण सती देवी म्हणूनच तिची पूजा करतो. मग हे तिच्यात सतीत्व आहे, पावित्र्य आहे, परम मंगल करणारी अशी ती आहे आणि ही सगळ्यांना पूज्य असते. हिच्याशिवाय आपलं पान हलत नाही. पुढची देवी आहे दया देवी. दया ही मोहाची पत्नी आहे. जिथे जिथे मोह असतो, माझ्या सगळ्या कुटुंबाबद्दल मला अतिशय प्रेम आहे, म्हणजे त्या कुटुंबाबद्दल मला मोह आहे, त्या कुटुंबाला सोडून मी जाऊ शकत नाही आणि त्या कुटुंबाबद्दल मोह असल्यामुळे माझी दया आहे. नाही ग, माझा नातू आजारी आहे, मी आता काही करणार नाही, त्या नातवाचं करणं हे माझं काम आहे, बाकी सगळं मी बाजूला सारते. त्या मोहातनं त्या दयेची उत्पत्ती होते. म्हणून दया ही मोहाची पत्नी म्हटलंय आणि सर्वांना पूज्य आहे, सर्वत्र सन्माननीय आहे. अशी हिच्याशिवाय दया नसेल तर नैराश्य लवकर येतं असं म्हटलं जातं. त्यामुळे दया हे दयापात्र आहोत का, दया आपण दाखवतो का, दया करतो का, भूत दया असावी. ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात आम्हाला सांगितलं, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. म्हणजे मैत्र दया असेल तर ते मैत्र येणार आहे, नाहीतर ते येणार नाहीये. त्यानंतर येते प्रतिष्ठा. या प्रतिष्ठेला आपण आजकाल फारच जपतो ना. प्रतिष्ठा घालवायची नाहीये आणि मग त्यासाठी काय करायचंय, पैसा खर्च करायचा आहे, हा आपल्याकडे भाव असतो. म्हणजे प्रतिष्ठेसाठी आपण प्रदर्शन करतो, पण प्रत्येक वेळेला प्रतिष्ठेसाठी प्रदर्शन करावं लागतं असं नाहीये. ही पुण्याची पत्नी आहे. कारण जशी ती मोहाची पत्नी आहे दया, तशी ही प्रतिष्ठा पुण्याची पत्नी मानलेली आहे. मनुष्य जेवढे प्रयत्न करतो तेवढं पुण्य
ही देवी त्याला पदरात टाकते. म्हणजे आपल्या प्रत्येक देवी अर्चनाच्या प्रयत्नामध्ये आपल्याला हे पुण्य गाठीस पडत जातं या प्रतिष्ठेच्या माध्यमातून. त्याचा उदो उदो करायचा आहे किंवा प्रदर्शन करायचं आहे, मी इतकी रुपये दक्षिणा दिली, माझं नाव भिंतीवर आलं पाहिजे, हा भाव तिथे नाहीये. पुण्य कर्म करणं हाच फक्त भाव आहे. हिच्याशिवाय सर्व जगत जिवंत असूनही मृताप्रमाणे असते. एखादा अतिथी आला, आपल्याकडे कुणी आजारी असेल तर त्या आजारी माणसासाठी जशी दया उपयोगी आहे तशीच पुण्य आपण त्या दयेमुळे त्या आजारी माणसाची जी सेवा करतो त्याचं जे पुण्य आहे. आणि म्हणजेच ती प्रतिष्ठा देवी बघत असते की या प्रतिष्ठेमुळे तू काय करतेयस. आपल्या कृतीवरती तिचं नियंत्रण असतं, लक्ष असतं असं म्हणा. ती साक्षीभावाने आपल्या बरोबर असते. आणि मग लोक म्हणतात, अहो भूतदया तिच्याकडे, सगळ्यांचं करणं, कुणी आलं गेलं विचारणं, आजाऱ्याला मदत करणं, हॉस्पिटलमध्ये नेणं आणणं, काय नाही करत ती. वेळप्रसंगी पैसे सुद्धा खर्च करते. म्हणजे दयेच्या माध्यमातून आपल्याकडून पुण्य घडून येतं. आधी मोह, मोहातून दया, दयेतून ते आपली कृती आणि त्यातनं पुण्य आणि त्यामुळे मिळणारी ही प्रतिष्ठा देवी. कसं एकातून एक त्यांनी आपल्याला पुढे नेलेलं आहे. आणि पुढे येते कीर्ती. प्रतिष्ठा प्राप्त झाली की कीर्ती आपोआपच तिच्या मागोमाग येत असते. कीर्ती ही देवी सुकर्माची पत्नी आहे असं म्हटलंय. सुकर्म म्हणजे काय? चांगलं कर्म, सत्कर्म आपल्याकडून घडलं की आपली कीर्ती होणारच ना, उदो उदो होणारच ना. अहिल्याबाई होळकरांनी एवढे घाट बांधून ठेवले, एवढी समाजोपयोगी कामं केली, विणकरांना मदत केली. आजही इतिहास शिकल्यानंतर त्यांच्याबद्दल अभिमान निर्माण होतोच आपल्याला. आणि अभिमानाने आपली मान, आमची अहिल्या तिने हे काम केलं. म्हणजे तिची कीर्ती रूपाने ती आजही राहिली. मग आमचे संत आम्हाला सांगतात, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. कीर्ती तुमच्यावर प्रसन्न असेल तर तुम्हाला कुठेही काही अडत नाही. परदेशात तुम्ही गेला, अहो भारतात यांचं नाव खूप आहे, छान मोठे प्रसिद्ध आहे, यांनी एवढी चांगली चांगली कामं केलेली आहेत. ही कीर्ती देवता आम्हाला तिथपर्यंत घेऊन जाते. जे हिची पूजा करतात ते धन्य धन्य होतात. तिच्याशिवाय जग अयशस्वी बनतं. कीर्ती केव्हा प्राप्त होते? यश मिळालं कीच कीर्ती येते. तोपर्यंत कीर्ती होत नाही तुमच्या नावाची. आणि त्यामुळे यश आहे तिथे कीर्ती आहे. क्रिया ही सुद्धा देवी आहे. आणि क्रिया करायची, त्याला या क्रियेला उद्योगाची पत्नी असं म्हटलंय. उद्यमेन ही लभ्यते. म्हणजे उद्योग करत असलात, उद्योगात असलात, कार्यरत असलात की तुमच्याकडनं क्रिया होत राहतात. कार्यरत राहण्यासाठी रजोगुण आमचा ऍक्टिव्ह मोडवर असावा लागतो. आणि ऍक्टिव्ह मोडवर तो रजोगुण असला की आमच्याकडनं कार्य होत राहतात. पण त्याच वेळेला रजोगुण जरी ऍक्टिव्ह असला तरी आपलं अनुसंधान एका बाजूनी मनाने आपण त्या सत्तत्वाशी जोडलेलं असेल तर चांगलं कार्य होतं. त्याला क्रिया असं म्हटलेलं आहे. आणि ह्या क्रियेशिवाय सगळं जग हे शून्य आहे. कर्म न करता आपण जर फक्त घरात बसलेलो असलो तर हळूहळू बाह्य जगाशी असलेला आपला संबंध सुटतो. आपण कुणाला ओळखत नाही, कोणी आपल्याला ओळखत नाही, आपल्याला काही उमजत नाही, समजत नाही, अशी अवस्था निर्माण होते. गीतेत म्हटलेलं आहे, आपला एकही क्षण कर्माशिवाय जात नाही. मग ही कर्म केलं की त्यातनंच क्रिया देवीची भक्ती होते. आणि क्रिया देवीची भक्ती झाली की आपल्याला समाधान प्राप्त होतं. आणि समाधानामुळे आपण कॉन्फिडंट राहतो, आत्मविश्वास आपला शाबूत राहतो. आणि आपली कर्म ही सत्कर्माकडे झुकतात. आणि त्यातून आपल्याला कीर्ती प्राप्त होते. कीर्तीच आपल्याला प्रतिष्ठेपर्यंत घेऊन जाते. पुन्हा ह्या सगळ्या टप्प्यांमध्ये प्रत्येक देवी आपल्याला मदत करणारी अशी ठरते. त्यानंतर येते मिथ्या देवी. सत्तत्वाचा आपण ज्या वेळेला विचार केला तर लहान मुलांना सुद्धा आपण शिकवतो, खोटे कधी बोलू नये, चोरी कधी करू नये, कुणा संगे भांडू नये.
गुड कंडक्ट्स ज्याला आजकाल आपण इंग्लिशमध्ये किंवा मला आत्ताच्या भाषेत म्हटलं जातं. तर ही मिथ्या देवी ही अधर्माची पत्नी आहे. जिथे जिथे आपल्याकडून अधर्म घडतो म्हणजे खोटं बोलणं हा अधर्म आहे, चोरी करणं हा अधर्म आहे. सर्व धूर्त कावेबाज असलेले लोक या सगळ्यांना हे मिथ्या तत्व फार प्रिय आहे. सातत्याने खोटंच बोलत राहायचं, खरं कधी बोलायचंच नाही, खरं सांगायचं नाही, कृती सुद्धा खोट्यातून करायची. दुसऱ्यावर त्यामुळे अन्याय होतोय याचा सुद्धा विचार तिथे सुटलेला असतो. सत्ययुगामध्ये ही पूर्णपणे अदृश्य होती. 4 युग आपल्याकडे आपण मानलेली आहेत. या सत्ययुगामध्ये ही मिथ्यादेवी कुठेही नव्हती आणि हळूहळू युग जसं पुढचं यायला लागलं तसं ही त्रेतायुगामध्ये सूक्ष्म स्वरूपात आली आणि द्वापार युगामध्ये हिचा विकास थोडा झाला आणि कलियुगात मात्र आता तिचं सामर्थ्य आपल्याला सगळीकडे दिसतं. या मिथ्या देवीच्या सामर्थ्यावरच कलियुगात अनेक जण उभे राहिलेले आपण पाहतो आहोत. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की अधर्माच्या आधारावर, खोट्याच्या आधारावर फार काळ चांगलं राहता येत नाही. कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये बऱ्याच मधल्या काळामध्ये इतक्या चुकीच्या बिल्डिंग्स किंवा इमारती बांधल्या आणि काही थोड्या काळामध्ये त्या इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, लोकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं, हे आपण बघितलेलं आहे. असं अनेक फील्डमध्ये आपण बघितलंय की अधर्माचा आधार घेऊन, मिथ्य तत्वाचा आधार घेऊन ते काम करत आले. ते मिथ्या देवीचीच उपासना करतात, अधर्माचीच उपासना करतात आणि त्यामुळे कलियुगात तिने सगळं हे जग व्यापून टाकलेलं आहे. आणि तिचा एक भाऊ आहे, त्या मिथ्या देवीचा भाऊ म्हणजे कपट. कपटाने ही कामं केली जातात. खोटं आलं की त्याच्याबरोबर कपट, कारस्थान हे सगळं येतं आणि हा कपट या मिथ तत्वाबरोबर सातत्याने असतो आणि त्यामुळेच तो कामामध्ये फार विघ्न निर्माण करतो किंवा कामांचा नाश करायला या मिथ्या देवीला मदत करतो. यानंतरच्या 2 देवी आहेत त्या शांती आणि लज्जा. या सुशील नावाचा एक आहे माणूस दाखवलेला आणि त्याच्या म्हणजे आपण सुशील व्यक्तीला, ही सुशील व्यक्ती आहे असं म्हणतो. ते सुशील हे शील चांगलं असणं या तत्वाच्या या 2 पत्न्या आहेत असं म्हटलेलं आहे. शांती आणि लज्जा. आणि ह्या जर नसतील, शांती नसेल, लज्जा नसेल तर जगामध्ये लोक फक्त उन्मत्तपणाने वागतात, उन्नत कडे ते जात नाही. उदात्त उन्नत जी भावना मगाशी आपण बघितली त्या भावनेचा त्यांना विसर पडतो. त्यामुळे ह्या 2 शांती आणि लज्जा सुशील नावाच्या तत्वाच्या पत्न्या मानलेल्या आहेत. त्यानंतर आहेत त्या देवी अशा आहेत बुद्धी, मेधा आणि धृती. ह्या 3 देवी आहेत आणि या तिन्ही देवी बुद्धी, मेधा आणि धृती चढत्या पायरीनी आहेत आणि या तिन्ही देवी ज्ञानाच्या पत्न्या आहेत. ज्ञान कसं आहे? मेधा स्वरूपाचं आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो की मेधा ज्याच्याकडे तो अतिशय स्मरणशक्ती त्याची तल्लख असते, त्याला एकपाठी आहे, तो पटकन सगळं ग्रहण करतो, आकलन त्याला होतं आणि ते त्याला उपयोगात आणता येतं. पण त्याच्याकडे जर धृती नसेल तर काही काळानंतर ते विस्मरणात जातं. म्हणजे धारणा करण्याची जी प्रवृत्ती आहे, आकलन, ग्रहण केलं, आकलन केलं, मला समजलं, पण मी ते धारणेत ठेवलं नाही तर ते विसरून जातं. त्यामुळे बुद्धी, मेधा आणि धृती ज्याच्या धारणेत ते गेलं तो पुढच्या जन्मात ते घेऊन जातो आणि त्याला त्याचा वापर करता येतो. म्हणजे आपले मेंदूमध्ये असलेली ब्लॅक चिप जी आहे त्याच्यात ते साठवलं जातं सगळं. त्यामुळे ज्ञानाच्या ह्या 3 पत्न्या आहेत आणि ह्या जर 3 पत्न्या नसतील तर जग सगळं मूढ होऊन जाईल असं म्हटलेलं आहे. त्यानंतर मूर्ती ही देवी आहे, ही शक्ती देवी आहे आणि ही धर्माची पत्नी. मगाशी आपण मिथ ही अधर्माची पत्नी बघितली, आता ही शक्ती देवी ही धर्माची पत्नी आहे. तिच्यामुळे आपल्याला
मूर्ती देवी ही धर्माची पत्नी आहे की तिच्यामुळे आपल्याला शक्ती प्राप्त होते. तेजस्वी अंगकांती असलेली अशी हिच्या वाचून परमात्मा व विश्व समूह सुद्धा निराधार होतो असं म्हटलेलं आहे. ह्याला कारण असं आहे, आपल्याला निराकार, निरअवयव, निर्गुण ही संकल्पना सर्वसामान्य माणसाला इथे धृतीमध्ये ठेवता येत नाही. त्यामुळे आपण सर्व देवांना मूर्ती स्वरूप दिलं, त्यांची निरनिराळी शिल्प उभी केली. आपण काही वेळेला कल्पनेनी या मूर्ती स्वरूपात त्यांना बघतो किंवा आता जी शिल्प आहेत त्याच्यातनं आपण बघतो, पण ही शिल्प उभी केली गेली आहे ती कल्पना विश्वातनं सुद्धा केली गेलेली अशी ही आहे. त्यामुळे मूर्ती ही शक्ती देवी मानली गेलेली आहे. तिच्यामुळे जग शोभून दिसतं, कारण ती लक्ष्मी रूप आहे. सर्व मान्या, सर्व रूपा व सर्वांना पूज्य असलेली अशी ही मूर्ती आहे. आपण मूर्त्याच उभ्या करतो आणि त्या मूर्ती रूपातनं मग ती वीणा घेतलेली आहे, मग ती हे नेसलेली आहे, ती या वाहनावर बसलेली आहे, तिची ही शक्ती आहे. मग लक्ष्मी पद्मात बसलेली आहे, कमळात बसलेली आहे, पद्मजा आपण तिला म्हणतो. हंस वाहिनी, गरुड वाहिनी, वृषभ वाहिनी किंवा निरनिराळ्या देवांची सुद्धा निरनिराळी वाहनं आहेत आणि त्यांना त्या मूर्ती रूपात आपण बघतो. आपल्याला ते मूर्ती रूप प्रिय होतं. पुढेची देवी आहे ती सिद्ध योगिनी आणि हिलाच निद्रा असं म्हटलेलं आहे. त्या निद्रेमध्ये सिद्ध योगिनी देवी तिला का म्हटलंय, कारण ही कालाग्नी रुद्राची पत्नी आहे. तिच्यामुळे जीवमात्रांना विश्रांती मिळते. निद्रा नसेल, झोप जर पूर्ण शांत झाली नाही तर आपण अस्वस्थ असतो, आपली प्रकृती ठीक राहत नाही. त्यामुळे निद्रा देवी आपल्यावर प्रसन्न असणं हे अतिशय गरजेचं असतं. काही वेळेला अंथरुणावर पडल्यावर सुद्धा ती डोळ्यामध्ये उतरत नाही, त्यावेळेला तिची आपल्याला आराधना करावी लागते. आणि म्हणूनच आपण म्हणतो, या देवी सर्वभूतेषु निद्रा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. संध्या, रात्री व दिवस या कालाच्या 3 भारी आहेत आणि या देवींमुळे आपल्याला कालगणना करता येते. म्हणजे पुन्हा एकदा काल हा जो एक देव आहे, त्याच्या ज्या देवी आहेत त्या 3 देवी आहेत. एक संध्या आहे, एक रात्र आहे आणि एक दिवस आहे. त्यानंतर भूक आणि तहान ह्यासाठी असलेल्या ह्या भूक आणि तहानेला लोभाच्या पत्न्या असं क्षुधा आणि तृषा असं आपण त्याला म्हणतो. मराठीत आपण भूक आणि तहान म्हणतो, पण क्षुधा आणि तृषा अशी त्यांची नाव आहेत. या लोभाच्या पत्न्या आहेत. यांनी सुद्धा सगळं सर्वत्र जग व्यापलेलं आहे, कारण सर्व चराचर हे जीवमात्रांनी भरलेलं आहे आणि ह्या सर्व चराचरातल्या जीवमात्रांना सातत्याने भूक लागते आणि तहान लागते. आपलं भागवत चालू असताना अनेक जण अनेक वेळा उठतात आणि पाणी पितात. तहान लागते आणि शरीर डिमांड करतं की नाही, मला आता पाण्याची गरज आहे आणि आपण पाणी पितो. भूक लागले त्याच्यावर आपण कंट्रोल करतो, नाही 10 वाजेपर्यंत आपल्याला थांबायचंय, 10 नंतर आपल्याला श्वास देणार आहे. म्हणजे त्या क्षुधेवर आणि तृषेवर आपल्याला कंट्रोल करायला लागतं आणि म्हणून आपण त्यांची स्तुती करतो. या देवी सर्वभूतेषु क्षुधा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु तृषा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. जर श्रीसूक्ताचा विचार केला तर त्याच्यात सुद्धा एक ऋचा असे, क्षुत पिपासा अमलांज्येष्ठा मलक्ष्मीं नाशयामि. क्षुत म्हणजे क्षुधा आणि त्यात जे पिपा असं म्हटलंय, पिपासा असं म्हणजे तहान. क्षुधा आणि तृषा यांच्यावर विजय मिळवण्यासाठी असं सांगितलं जातं की श्रीसूक्तातला ही ऋचा फार महत्वाची आहे. या ऋचेचं तुम्ही सातत्याने पठण अनुष्ठान केलं तर तुम्हाला क्षुधा तृषा जिंकता येते. त्याच्यावर तुम्ही स्वामित्व गाजवू शकता. मला पाहिजे तेव्हा मला भूक लागेल आणि मला पाहिजे तेव्हा मला तहान लागेल. सातत्याने मला तहान लागत राहते, सातत्याने मला भूक लागत राहते असं होत नाही. आपण प्रवासात असतो बऱ्याच वेळेला, त्यावेळेला आपल्याला या 2 क्षुधा आणि तृषा ह्याच्यावर जर आपण कमांड मिळवलेली असलं, स्वामित्व मिळवलेलं असलं तर मलमूत्र विसर्जनावर सुद्धा आपल्याला उत्तम
नियंत्रण आणता येतं, म्हणजे इंद्रियांना ताब्यात घेता येतं. आणि म्हणून क्षुत्पिपासामलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयाम्यहं या रुचेचं आपण पठण आणि श्रवण केलं पाहिजे. त्यानंतर येते प्रभादेवी आणि दाहिका, अशा 2 देवी आहेत. या तेजाच्या भार्या आहेत म्हणून सांगितलेलं आहे. यांच्याशिवाय सुद्धा जग सुसूत्रपणे चालवणं हे ईश्वराला सुद्धा जमत नाही, असं देवी भागवत आपल्याला सांगतं. प्रभादेवी काय करते? प्रभाव गौली म्हणजे काय होतं? तेज येतं आणि हे तेज आम्हाला ऍक्टिव्ह मोडवर नेतं, कार्यरत करतं. त्याच्यामुळे तेज नसेल तर आम्ही कार्य करू शकत नाही. तो सूर्य आम्हाला, ते सूर्याची प्रभा असते. आणि दाहिका ही पण आम्हाला तितकेच आवश्यक आहे. काही गोष्टी जाळून टाकणं, जुने जाऊ द्या मरणाला की जाळून किंवा पुरूनही टाका, असं कवीने म्हटलेलं आहे. ही दाहिका सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. नाहीतर गेलेले देह किती काळ तसे सडत राहतील आणि पडून राहतील आणि त्याच्यामुळे किती रोगराई होईल आणि काय होईल. म्हणजे हे दहन करणं किंवा अग्नितत्व हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. फक्त याच कामासाठी असं नाही, तर ते अग्नितत्व नसेल तर आम्ही आमची क्षुधा सुद्धा भागवू शकणार नाही. मग आम्ही ती एनर्जी म्हणा, शक्ती म्हणा, ती कोणतीही वापरू. इंडक्शनवर करा, गॅसवर करा, चुलीवर करा, कोणत्याही स्वरूपाची एनर्जी तुम्ही घ्या, पण काहीतरी एनर्जी असल्याशिवाय तुम्ही त्या अन्नाला पाचन त्याचं होत नाही, म्हणजे शिजत नाही ते अन्न आणि ते पाचन त्याचं नीट झालं नाही तर पचन संस्था आमची बिघडते. त्यासाठी ते शिजवावं लागतं आणि यासाठी दाहिकेची आवश्यकता असते. जीवनभर आपण ही दाहिका वापरतो आणि जीवन संपल्यावरही या दाहिकेच्या साह्यानेच आपण पुढच्या प्रवासाला जातो. त्यामुळे प्रभादेवी आणि दाहिका या दोन्ही देवी आपल्यासाठी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. त्यानंतर येते जरादेवी किंवा मृत्यूदेवी आपण हिला म्हणतो. या दोन्ही काळाच्या मुली आहेत. काळ जसजसा पुढे जात जातो तस तसं हे जरा रूप आपल्याला प्राप्त होत जातं आणि यांना ज्वराच्या भार्या असं म्हटलेलं आहे. ज्वर म्हणजे पुन्हा हीट, ताप. तापत्रयाने मम देह पोळला, विश्रांती कोणी नच देत असे मला, असं एक हे आहे, अभंग आहे किंवा प्रार्थना आहे. त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की हे 3 ताप म्हणजे त्रिगुण जे आहेत त्यांनी मी पोळलोय आणि मला कोणीही विश्रांती, कुठलाही ताप माझ्यापासून दूर जात नाही, त्यामुळे मला विश्रांती मिळत नाही. त्यामुळे हे भगवंता, हे दत्तात्रेया, हे सद्गुरू, मला तुम्ही याच्यापासून दूर करा असं म्हटलंय. आणि म्हणून ह्या ज्वराच्या भार्या आहेत. या नसत्या, जरा आणि मृत्यू हे जर नसते तर फक्त सृष्टीची वाढ वाढ आणि वाढ झाली असती. सगळेजण आपण जन्माला आलो असतो आणि कंटाळा येईपर्यंत, कंटाळा आला तरी सुद्धा मृत्यूचा पर्याय नसल्यामुळे फक्त जगत राहिलो असतो. पण ही जी जरा आहे ती आपल्याला आधी बालक, किशोर, तरुण, प्रौढ, वृद्ध या अवस्थेमध्ये आपण आता ज्या अवस्थेत आलो त्या प्रत्येक अवस्था ओलांडताना आपली ताकद ही कशी क्षीण होत जाते याचा अनुभव आपण घेतो. जे आपण 25व्या वर्षी करत असतो ते आपण 50व्या वर्षी करू शकत नाही. जे 50व्या वर्षी कार्यक्षमता असते ती 70व्या वर्षी राहत नाही. याला एक अपवाद म्हणजे मोदी, दुसरा कुठलाही अपवाद नाही. मोदींची कार्यक्षमता 0 निद्रेवर त्यांना यायचं आहे असं ते म्हणतात. म्हणजे केवढं त्यांचं डेडिकेशन आहे या देशाबद्दल असलेलं. जरा आणि मृत्यू यांना जणू काही त्यांनी दूर सारलेलं आहे. त्यांना कशाचीही भीती वाटत नाही. निर्भय झालेले असे ते साधक नाही, साध्य त्यांना अनेक गोष्टी झालेले आहेत, असे सिद्ध ऋषी झालेले आहेत आजकालच्या काळातले, असंच त्यांना म्हणावं लागतं. त्यामुळे त्या जरादेवी आणि मृत्यूदेवी या आपल्यासाठी पुन्हा आवश्यक असलेल्या, जरी आपल्याला त्या आवडो किंवा नावडो, त्यांच्याशिवाय पर्याय नाहीये. त्यांची आराधना त्या मृत्यूदेवीला म्हणावंच लागतं. ये रे बाबा आता नाही, किती काळ वाट पाहिल, असे असन्न मरण असलेले अनेक जण म्हणतात. आता
काही नको, केव्हा एकदा येतोय तो मृत्यू आणि मला घेऊन जातोय असं होतं. म्हणजे तो मृत्यूही तितकाच आवश्यक वाटायला लागतो. त्यानंतर 2 देवी येतात, तंद्रा आणि प्रीती. यांना निद्रेच्या कन्या असं म्हटलेलं आहे. आणि यांचा पती आहे तो सुख आहे आणि यांचा वावर पुन्हा जगभर असतो. काय तंद्रा कुठे लागली, तुझी तंद्री लागली आहे का असं आपण म्हणतो, ते तंद्रा देवी आहे ती. आणि तंद्री लागते त्यावेळेला आपण जगाचं आजूबाजूच्या भान विसरतो. आणि प्रीती तर आपल्याला मोहात टाकणारी आहे. प्रेमात एखादा माणूस पडला ना की तो इतका पडतो की नुसता घरंगळत जातो, त्याला कळतच नाही की आपल्याला कुठे थांबायचं आहे ते. त्यामुळे ही प्रीती कुठपर्यंत आपल्याला नेते हे आपल्याला माहिती आहे, त्याचा अनुभव आपण घेतलेला आहे. आणि निद्रेच्या कन्या आहेत असं म्हटलंय, कारण निद्रा म्हणजे जागृत अवस्था नसणं. ज्या वेळेला आपल्याला जागृती राहत नाही त्यावेळेला आपण भ्रमात तंद्रीत असतो, आपली जागृतीपासून आपण दूर जातो किंवा आपण निद्रेत जातो. ज्या वेळेला झोप येते ना त्यावेळेला इकडचा काळ तिकडे गेला, किती पाऊस पडला, सकाळी उठल्यावर मला काही कळलं, अगो बाई एवढा पाऊस पडलाय. बातम्यात ज्या वेळेला अरे बापरे इकडे पूर आलाय, मला काही कळलं सुद्धा नाही हो, एवढा पाऊस पडला, ते काय गाढ झोप लागली होती मला. म्हणजे निद्रा याला एक मृत्यू पण म्हटलेलं आहे, दैनंदिन मृत्यू असं म्हणतात या निद्रेला. रोज येणारा मृत्यू आहे. असे अनेक मृत्यू आपल्याला येत असतात. आपल्या सेल्स काही निघून जातात, डेड सेल्स आपण त्यांना म्हणतो, त्याच्यापासून आपली मळी तयार होत असते, त्या डेड सेल्स आपण काढून टाकतो, मग स्किन स्वच्छ होते. काही ठिकाणी काळवंडलेली ती स्किन होते. हाही आपल्या पेशींचा झालेला मृत्यू असतो. त्याचं भय वाटतं का आपल्याला? नाही वाटत. निद्रेचं भय वाटतं का? नाही वाटत. या दैनंदिन मृत्यूचं आपल्याला भय वाटत नाही, पण कायमच स्वरूपी येणाऱ्या मृत्यूचं मात्र आपल्याला भय वाटतं, कारण सगळं सोडून जावं लागणार आहे हा भाव तिथे असतो. वास्तविक आपण कुठेच गेलेलो नसतो आणि आलेलोही नसतो. आपण आलो आहे असं आपल्याला वाटतं, कारण आपला देह आहे म्हणून आलोय म्हणायचं, आणि गेलोय असं म्हणायचं कारण तो गेलाय. आत्मा जरा दूर झालेला असतो, साक्षी भावाने तो बघतच असतो की काय चाललंय माझ्या देहाचं, माझे नातेवाईक काय करतायत, कोण काय रडतंय का, कोण माझ्याबद्दल काय म्हणताय, कीर्ती गातायत, माझी स्तुती करतायत का निंदा करतायत, असं तो साक्षी भावानी लिंग देह बघत असतो. त्यामुळे ही निद्रा आणि म्हणजे तंद्रा आणि प्रीती या निद्रेच्या कन्या आणि सुख हा यांचा पती आहे. आणि या देवींचं निद्रा, प्रीती आणि तंद्रा यांचा वावर सगळ्या जगभर आहे, सगळ्या कणाकणात आहे, सृष्टीमध्ये ह्या भरलेल्या आहेत. पुढच्या देवी आहेत त्या श्रद्धा आणि भक्ती. या वैराग्याच्या भारी आहेत असं यांना म्हटलेलं आहे. या दोघींमुळे सर्वांना मुक्ती मिळते. श्रद्धाबद्दल मगाशी सुद्धा आपण बोललो. ही श्रद्धा नसेल तर आम्हाला पुढेच जाता येणार नाही. श्रद्धा नसेल तर आम्ही इथे येणारच नाही, 3 तास बसणार नाही आणि ऐकणार नाही. आमच्याकडून कुठलंही स्तोत्र मंत्र याचं पठण होणार नाही. रोजची पूजा अर्चा सुद्धा नाही केली, पूजा तर काय फरक पडतोय. त्यांना माहितीये मला वेळ नाहीये, हा आमचा भाव असतो. नाही केली, घातली आंघोळ, त्यांना तर काय फरक पडतोय, हा आमचा त्याच्या मागचा विचार असतो. मला नाही हो रोज ते देवपूजा करायला वेळ, आणि खरंच आम्ही करत नाही. देव मांडले, देवघर आहे. देवघर हा एक छोटा कोपरा आपल्या घरात आपण ठेवलेला आहे, श्रद्धेने ठेवलेला आहे. मग त्या श्रद्धेला फॉलो करायचं असेल तर त्या देवाला अपेक्षित असलेल्या गोष्टी हे तेवढ्याच श्रद्धेने केल्या पाहिजे. जर तुमच्याकडे एक मूल आहे, तुम्हाला झालंय, आता मूल नातवंड झालं, त्याला कोपऱ्यात बसवून ठेवलं, पाळण्यात ठेवून दिलं, झालंय, ठेवलंय त्याला पाळण्यात. अरे पण तो जीव आहे, त्याला भूक लागेल, त्याला तहान लागेल, त्याला निद्रा येईल, त्याच्या काही गरजा आहेत. नाही झालंय ना, मग राहील ना ते जीव जन्माला आला, बघेल ना तो. ज्याने दिलाय, जन्म दिलाय, त्याला चोच दिलीये, तो चारा पण दिली, मी कशाला त्याच्याकडे बघू, असं करतो का हो आपण? नाही. जोपर्यंत ते मूल मोठं होत नाही
तोपर्यंत बारकाईने आपलं त्या मुलाकडे लक्ष असतं. त्याचं दुखलं खुपलं उणं दुणं सगळी कामं, देवपूजा सुद्धा आपण बाजूला ठेवतो आणि त्या मुलाकडे, त्या मुलातलं देवत्व आपल्याला जास्त प्रिय असतं. कारण ते सजीव रूप सगुण रूप आपल्याला दिसतं म्हणून आपल्याला ते प्रिय असतं. पण आपली श्रद्धा आणि भक्ती, ठीक आहे, भूत मात्रात चराचरात माणसांमध्ये देव बघायचाच आहे, तो बघितलाच पाहिजे. देवांनी किंवा देवतेनीच आम्हाला असं सांगितलेलं आहे की तुम्ही माझी एवढी मोठी पूजा अर्चा करत असाल, फुलं वाहत असाल, मंत्र स्तोत्र म्हणत असाल, पण घरातल्या मुलाला उपाशी ठेवत असाल तर तुमची पूजा माझ्यापर्यंत पोचत नाही. हा भाव देवीच आम्हाला देते. पण निदान सकाळी उठल्यावर एकदा हात जोडणं, परमेश्वरा आजचा दिवस तुम्हाला दाखवलाय, मी कृतज्ञ आहे. परमेश्वरा आज मला इतकं छान खाऊ पिऊ घातलंस, मी कृतज्ञ आहे. बाकी तुम्ही फुलं वाहा, त्याला पाणी घाला, उदबत्ती लावा, निरांजन लावा, कापूर लावा आणि काय तुम्हाला करायच्या अर्चनाच्या निरनिराळ्या पद्धती त्या करा, असं नाही. पण आपलं त्याचं अनुसंधान चुकता कामा नये. अनुसंधान ठेवण्यासाठी तुम्ही निरनिराळ्या मार्गांचा उपयोग करू शकता. त्यातनं ती श्रद्धा तुमची प्रतीत करू शकता, दाखवू शकता, किंवा त्याच्याशी तुम्ही पुन्हा आता थोडं योग हा शब्द तिथे आपला योगाने हे देवी भागवत अरेंज केलं गेलं. योगायोग म्हणजे काय? योग म्हणजेच काय? आधी हा योग आलाच कसा? इथे युंज धातू आहे संस्कृत मधला. युंज धातू म्हणजे जोडलं जाणं. एकमेकांना आम्ही जोडले गेलो. एक तत्व, एक भाव, एक श्रद्धा मनात आली, त्याची कल्पना मनात आधी आली, मग तो भावात त्याचे रूपांतर झालं आणि तो भाव सगळ्यांच्या मध्ये पोचवण्यासाठी सुहास कारणीभूत झाली. स्फूर्ती देवतेने तिला स्फुरण दिलं आणि आपलं हे देवी भागवत सुरू झालं. त्या श्रद्धेच्या माध्यमातून आपण इथे सगळे जमलो आणि ते अनुसंधान आपण ठेवतो. आपण काही संकल्प केला का? त्याची आवश्यकता वाटली का आपल्याला? नाही. पण मनोमन आपण म्हटलं की हे देवी भागवत पाहायला पाहिजे बरं का, सगळ्यांनी या बरं का देवी भागवताला, हाच संकल्प आहे. आणि तो संकल्प मूर्त स्वरूपात येतोय. उद्या त्याची संपन्नता होईल. म्हणजे यासाठी आपली श्रद्धा आणि भक्ती आणि ह्या संकल्पातूनच ह्या दोन ज्या भार्या आहेत वैराग्याच्या, त्या आम्हाला, म्हणजे श्रद्धा आणि भक्ती आहे म्हणून वैराग्य प्राप्त झालं आणि त्या वैराग्य म्हणजेच पती हा झाला. म्हणजे ह्या दोन भावनातून आम्ही विरक्तीकडे गेलो. कुठली विरक्ती? काय आम्ही रोज छान छान साड्या नेसून येतोय, एकीनेही एकही साडी रिपीट केली नाही, ड्रेस रिपीट केला नाही, मग विरक्ती आली असं म्हणायचं का? हो, आम्ही त्याच्यात आसक्त नाही झालो की आज हीच साडी पाहिजे, हाच रंग पाहिजे. हा भाव आमच्या मनात नव्हता. देवीला चांगलं आवडतं ना, देवी आपल्याकडे आलेली आहे ना, मग आपण कोणी आलं की आपल्याला चांगलं प्रेझेंट करतो, तसं आपण तिला चांगलं की तू दिलेलं मी नेसलीये, तुझ्या कृपेने मला हे प्राप्त झालंय, तिला दाखवतोय आपण की नाही तुझी कृपा आहे, तुझी कृपा अशी अखंड माझ्यावर राहू दे, ही प्रार्थना आहे. त्यात आपलं वैराग्य, आसक्ती नाहीये त्या साडीतली किंवा त्या प्रसादातली आसक्ती आहे म्हणून की कोणी इथे 3 तास बसत नाही किंवा कुणाला घरी मिळत नाही म्हणून कोणी इथे येऊन 3 तास बसत नाही. त्यामुळे त्या प्रसादामध्ये आसक्ती नाहीये. जे आहे ते छान होतं आणि सुंदर, सगळ्यांना तृप्ती समाधान देऊन जातं. म्हणजे मगाशी जी आपण पुष्टी बघितली ती पुष्टी यांनी प्राप्त होते. त्यामुळे श्रद्धा भक्ती या वैराग्याच्या भार्या आहेत आणि या दोघींमुळे आपण मुक्तीपर्यंत निश्चितपणे पोहोचतो. ह्याच्या खेरीज सुद्धा अनेक प्रकृतीच्या कला आहेत, पण आत्ता आपल्याला त्या वेळेअभावी सगळ्याच काही बघता येणार नाही. इथे आपण एक थोडासा विराम घेऊया, देवीच्या नावाचा गजर करूया. काली माता की जय, दुर्गा माता की जय, जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु.